नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे हॉलिडेज आहे आणि त्याच्यामुळे मी गावासाईड आलेलो आहे. तर सध्या ऑफिसवर नसणार आहे. ठीक आहे. तर इथून मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर आजचा हा जे व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओचा आपण इमिडिएट काही गोष्ट डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट मुद्दे असणार आहेत ते असणार आहे. सगळ्यात प्रथम मुद्दा म्हणजे चॉईस फिलिंग कशी करावी. ठीक आहे. जे चॉईस फिलिंग करण्यासाठी तुम्ही काउन्सिलरला पैसे देतात किंवा काउन्सिलरचा गायडन्स घेतात तर ते करणं आवश्यक आहे. आणि ते न केल्याशिवाय तुम्ही स्वतःची चॉईस फिलिंग कशी करू शकता, कोणते मुद्दे तुम्ही ध्यान देऊन म्हणजे एकदम इन डिप्थ ॲनालिसिस करण्याची आवश्यकता असते ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम म्हणजे चॉईस फिलिंग कशी करावी. ठीक आहे. चॉईस फिलिंग म्हणजे तुम्ही असं समजा तुम्हाला प्राधान्य क्रमांक सेट करणे. महाराष्ट्रातील जेवढे कॉलेज आहे सिटी वाईज तुम्हाला प्राधान्य क्रमांक सेट करायचा. ठीक आहे. आता कोणाला सिटी वाईज लिस्ट बनवायची असते, कोणाला टॉप कॉलेजेसची लिस्ट बनवायची असते, कोणाला त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने लिस्ट बनवायची असते, कोणाला फीजनुसार लिस्ट बनवायची असते, कोणाला कॅटेगरीनुसार लिस्ट बनवायची असते. हे सगळे फर्स्ट याच्यामध्ये मॅटर करतात. म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे आता प्राधान्य क्रमांक सेट करायची. ठीक आहे. तर आता तुम्ही एक उदाहरण धरा की 1 नंबरवर कॉलेज ठेवला आहे तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुलतानपूर. दुसऱ्या नंबरवर ठेवला आहे मेकरचा कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज राजेश्री. आता या दोघां कॉलेजमध्ये तुम्ही कंपॅरिझन कसं करताल, तुम्हाला याची माहिती आहे का? याची काही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही एक नंबरवर मेकरचा कॉलेज ठेवू शकता, 2 नंबरवर सुलतानपूरचं कॉलेज ठेवू शकता. ठीक आहे. पण कधी याची माहिती काही तुम्हाला नसेल तर मग तुम्ही काय करताल. तर ठीक आहे, तुम्हाला महाराष्ट्रातील जे एवढे 100+ कॉलेज आहे, 130 कॉलेज आहे, ते सगळ्या कॉलेजची तुम्हाला वैयक्तिक माहिती नसणार आहे. तिथं एक काउन्सिलर तुम्हाला गाईड करू शकते, तुम्हाला सजेशन देऊ शकते, तुम्हाला मदत करू शकते की म्हणजे की आता आम्ही चॉईस फिलिंग करायची कशी, समजलं. म्हणजे कोणतं कॉलेज कसं आहे ही जे डिटेल असते हे एक काउन्सिलरचं ॲनालिसिस असते. कोणतं कॉलेज कसं आहे ते तुम्हाला ॲक्युरेटली सांगू शकतो. याच्यामुळं आम्ही काउन्सिलिंगची जी आमची फीज असते चॉईस फिलिंग कॅपराऊंड 3ची ही आम्ही 999 ठेवलेली आहे. त्या 999मध्ये आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. तुमच्या रँकच्या हिशोबानं, तुमच्या कॅटेगरीच्या हिशोबानं, तुमच्या मार्क्सच्या हिशोबानं, तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबानं, तुमच्या सिटी अलॉटमेंट डिस्ट्रिक्ट प्रेफरन्सच्या हिशोबानं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे येतात. ठीक आहे. आता प्राधान्य क्रमांक निवडायची कशी, तुमचा स्कोर काय आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, सिटी वाईज पाहिजे का फक्त सिलेक्टेडच कॉलेज पाहिजे. बाबा 100 कॉलेज नाही टाकायचे, 10 कॉलेज टाकायची. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या बाबी 80% विद्यार्थी चॉईस फिलिंगमध्ये चूक करतात. ठीक आहे. चूक करतात, प्रेफरन्स खाली वरी करून टाकतात. आणि कॅपराऊंड 3मध्ये एक नियम आहे मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे तुम्हाला कधी कॅपराऊंड 3मध्ये कॉलेज अलॉट झालं आहे तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट करावीच लागेल. त्या कॉलेज अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला तिथं रिटेन्शन भरावंच लागेल. कॉलेज आवडो किंवा न आवडो किंवा चालू किंवा न चालू, लांब असो जवळ असो. ठीक आहे. ज्याच्यामुळे हे जे कॅपराऊंड 3 असणार हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काउन्सिलरची सहायता घेऊ शकता, आम्हालाही कॉल करू शकता. आमची चॉईस फिलिंगचे चार्जेस फक्त 999 आम्ही ठेवले आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनल गायडन्स देऊ, तुमची चॉईस फिलिंग करून देऊ आणि व्यवस्थित सगळे गोष्टी समजून सांगू. त्याच्यानंतर येतात कॉमन लिस्ट. कॉमन लिस्ट म्हणजे काय असते माहिती आहे का, माझ्या मित्राला 315 मार्क आहे, मला 315 मार्क आहे, तर मी माझ्या मित्रांनी जशी चॉईस फिलिंग केली तशीच चॉईस फिलिंग मी करून टाकतो. खूप सारे विद्यार्थी करतात, जशी सगळी चॉईस फिलिंग करायला तशी मीच करून टाकतो. कॉमन लिस्ट बनवू नका. कॉमन लिस्टमध्ये खूप तुमचा लॉस होऊ शकतो. 3rd राऊंड आहे, स्टे वॅकन्सी राऊंड लोक जाऊ नका. होऊ शकेल तर या राऊंडमध्ये चांगला कॉलेज अलॉट करून घ्या. स्ट्रेमध्ये कशाला जात आहे, त्याच्यामध्ये रिस्क खूप जास्त असतो. ठीक आहे. बाकी तुमची इच्छा. त्याच्यानंतर महत्त्वाचे नियम म्हणजे कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला ते कॉलेज सोडता येणार नाही. नंतर आता चॉईस फिलिंग तुम्ही कशी करणार, तुम्हाला तुमचा रँक बघा, तुमचं कॉलेज बघा, त्या कॉलेजचं कट ऑफ ॲनालिसिस करा, त्या हिशोबानं प्रेफरन्स लिस्टमध्ये प्राधान्य क्रमांक द्या. ठीक आहे. या हिशोबाने तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकता. पण पर्सनली मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की तुम्ही स्वतःची लिस्ट स्वतः बनवा. हां, तुमची कधी इच्छा असेल तर तुम्ही बनवू शकता. तर आमच्याकडून कधी तुम्हाला चॉईस फिलिंग कधी करून घ्यायची असेल तर आमचे चॉईस फिलिंगचे चार्जेस फक्त 999 आम्ही ठेवले आहे. आणि सध्या दीपावली आहे तर तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.